मी तर म्हणते आज जे शालिनी वहिनींचे फोटो काढलेत ना त्यात त्या अशा दिसणार आहेत जणू काय त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डच मिळालाय. किती खुश दिसत होत्या. मी तर म्हणते स्वतःच्या लग्नात देखील ते इतक्या खुश दिसल्या नसतील. खरंय का खरंय. म्हणजे तुला सांगू आज लग्नानंतर एवढ्या वर्षानंतर मी त्या दोघांना एकत्र असं बघतोय. आज भाऊजींना वहिनींना बाहेर घेऊन जायचं कसं काय सुचलं कुणास ठाऊक. खरं तर आजच्या दिवसातला तोच सगळ्यात सरप्राईज एलिमेंट होता. आणि तुला सांगू आजच्या सरप्राईज पॅकेज मधला सगळ्यात गोड आयटम काय होता? सागर. अरे किती गुणी गोड बाळासारखा वागत होता तो. म्हणजे एखादी गोष्ट हरवलेली असते आणि ती सापडल्यानंतर एखादं लहान मूल जसं खुलतं ना तसा खुलला होता. मी म्हणतो ना ते हेच. त्याच्याकडे ना फक्त थोडंसं लक्ष द्यायला हवं, बाकी काहीही नाही. अहो घरातल्या सगळ्यांचं फक्त सागरवरच लक्ष असतं. मासाहेब तर केव्हाच विसरले आहेत त्यांना दुसरी 2 नातवंड आहेत ते. मेघना उगाच काय काहीतरी बोलतेस. अगं किती छान 3 जण एकत्र सख्ख्या भावंडांप्रमाणे राहत असतात. अहो कौतुकाने पोट भरणार आहे का? उद्या तुमच्या मासाहेब आहेत ना ते अगदी हसत हसत त्यांच्या लाडक्या सागरला किल्ल्या देतील आणि माझ्या मुलांकडे कौतुकाने पाहत बसतील. ओके ओके मॅडम ओके. जे काही सगळा समजूतदारपणा आहे तो आपल्या नव्हे तुझ्या मुलांमध्ये आहे. सगळेजण तुझ्यावरती गेले. ओके मी फक्त निमित्त मात्र. पुरे माझ्या मुलांना अशा कौतुकाची गरज नाही. कमाल आहे. म्हणजे आता कौतुकही करायचं नाही. अहो कौतुकाने काय पोट भरणार आहे का मला सांगा. मेघना मी काय म्हणतो तू एखादी कादंबरी किंवा त्या क वाल्या सिरियल्स का लिहित नाहीस ग? काय भन्नाट डोकं चालतं ग तुझं. नाही करा तुम्ही माझी चेष्टा करा पण माझी मुलं आहेत ना तेव्हा त्यांच्या भविष्याची काळजी मलाच घ्यावी लागणार. मेघना many happy returns of the day. Thank you. अरे वा अजूनही तुम्ही अगदी पूर्वीसारख्याच लाजता. अगदी कालच लग्न झाल्यासारखं वाटतं ना. हो आणि आज 20 वर्षाचा मुलगा झाला सुद्धा. हो बघता बघता टग्या झाला आपला सागर. आणि अगदी नावाप्रमाणेच आहे. कोणाच्याही कवेत येत नाही. आता मी काही बोलले तर तुम्ही म्हणाल ही पुस्तकी बोलते. नाही नाही तुम्ही बोला ना बोला. काय आहे आम्हाला काही कळणार नाही त्याच्यातलं. आम्ही कुठे कथा कादंबऱ्या वाचतो तुमच्यासारखं. बिझनेस मॅगझिन वाचण्यात संबंध वेळ जातो आमचा. तुम्ही बोला. तुम्ही आता म्हणालात ना की सागर अगदी नावासारखा आहे. कुणाच्याही कवेत मावत नाही. पण मला सांगू मला अगदी उलट वाटतं. असं वाटतं की तो लाटांसारखा किनाऱ्याकडे झेपावतोय आणि बस बस याच्यानंतर इमोशनल ड्रामा रडायला सुरुवात कराल तुम्ही. बस
काय झालं? कोणाचा फोन होता? गोवर्धनचा फोन. अहो मी बोलला का नाही? ही वेळ कामाचं बोलायची आहे का? कामाचं काही नंतरही बोलता येईल ना. मी आलीच कॉफी घेऊन येते. बोल वैजू. हे पण खरंच आपल्या घरात असं एखादं फंक्शन असलं की किती मजा येते ना. आणि त्यात सगळे एकत्र असले की खरंच खूप बरं वाटतं है ना. बाप रे, एवढं आईस्क्रीम खाल्लं ना, आता कॅलरीज बर्न करायला मला रोज 3 तास तरी एक्सरसाइज करावी लागेल. हे नाही विनी, पण खरंच तुझी केटर्सची अरेंजमेंट खरंच खूप छान होती. वेल, थँक्यू सो मच. नाही, नो जोक, सिरियसली. ए पण तू फोटोज नीट काढलेस ना? आय मीन कॅमेरात रोल होता ना? आय थिंक सो. म्हणजे असावा. हे असं काहीतरी बोलू नकोस. मला हवेत ते फोटोग्राफ्स. दे मीन अ लॉट टू मी. हे सागर, काय रे तू एकदम इमोशनल झालास. ऑफकोर्स यार राकेश, तूच सांग ना, आपण असे एकत्र किती वेळा असतो. त्यात आज माझे आई बाबा एकत्र होते. ते एरवी तुम्हाला माहितीच आहे. आणि यु नो ती मोमेंट जेव्हा बाबांनी मला मिठी मारली, इट वॉज आउट ऑफ दिस वर्ल्ड. खरंच यार, एक्सप्लेनच करू शकत नाही मी. हे आय अंडरस्टँड यार. तुला एक विचारू, तू त्या बाईला पाहिलंयस? कुठल्या? ती रे, काकांची ती. विनी, सॉरी यार, तो म्हणाला मी रागावणार नाही म्हणून मी विचारलं. पण तू असे नको त्यावेळी नको ते प्रश्न विचारलेस ना की कोणी रागवेल. इट्स ओके. नाही पाहिली. तुम्ही दोघं जण मला बाईक शिकवणार होतात ना? हो, म्हणजे काय शिकवणार आहे? अरे मग कधी? आता. ए ग्रेट, लेट्स गो. ए विमा काढलाय ना? हो, माझा विमा मी कधीच काढलाय. तुझा नाही ग, बाईकचा विचारतोय तू. अच्छा, ओके. म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीपेक्षा बाईक जास्त महत्वाची आहे. हे बघ, तू आधी सायकल शिक आणि मग आपण बाईक ट्राय करूया. बेस्ट आयडिया. बॅलन्सचा प्रॉब्लेमच नको, तर रिक्षा शिक ना. काय काकू, आज वॉकवर तुम्ही अगदी स्माइलिंग मूड मध्ये होतात. जोरदार झालेला दिसतोय लग्नाचा वाढदिवस. अगं खरंच कमाल केली या मुलांनी. मला कसलीच कल्पना दिली नाही. आणि विनी, राकेश तर पण आमचा सागर सुद्धा त्यात सामील ग. एवढा मोठा केक आणला होता ना त्यांनी. केक? काकू तुम्ही केक पण कापला? वाव. आणि एवढं सगळं इंटरेस्टिंग झालं आणि तुम्ही मला नाही बोलवलं. अगं अगदी घरगुती कार्यक्रम होता. म्हणजे फक्त घरातलीच काही माणसं, त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे मी घरातली नाही. ए वेडाबाई, असं नाही ग. त्यावेळेला मला तुझी एवढी आठवण आली ना. पण या मुलांनी आम्हाला अंधारात ठेवलं. अंधारात म्हणजे अक्षरशः अंधारात. आम्ही दोघं घरी आलो ना, त्यावेळेला घरात अंधार होता. आम्हाला वाटलं लाईट गेले की काय. अचानक उजेड झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, प्रेझेंट्स दिली आणि मग तो मोठा केक. खूप धमाल आली. ते सगळं ना म्हणजे माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.
तुम्ही एन्जॉय केलं ना काकू. पण मला न बोलवल्याबद्दल तुम्हाला सगळं माफ. आणि मेन म्हणजे सागरने एवढा इंटरेस्ट घेतला, मस्तच झालं. खरंच ग, अगदी दृष्ट लागावा ना असा कार्यक्रम झाला. काय झालं? काही नाही. काकू सांगा ना काय झालं. काही नाही. नाही कसं, काहीतरी नक्की आहे. काहीतरी डोक्यात चाललंय पण कोणाशी बोलावं तेच कळत नाही. अहो मग माझ्याशी बोला. ठीक आहे. ताई आता माझ्यापेक्षा मोठी आहे, तुम्ही तिच्याशी बोलता का? हो, त्या घरीच असतात ना. हो, जनरली ताई आता घरीच असते. तू एक काम करशील, तू त्यांना सांग म्हणावं मी उद्या परवा चक्कर मारीन तुमच्याकडे. चक्कर काय काकू, तुम्ही जेवायलाच या. नाही ग, जेवण वगैरे नको, बोलणं महत्वाचं ना. ओके. ताप अजून तसाच आहे ना. घ्या गोळी घ्या. आणि आता जरा आराम करा. मालकाच्या घरी जायचं येईल सांग. विठ्ठलची तब्येत बरोबर नाही म्हणा, येणं जमणार नाही. जायचंच आहे. अव पैसे पण लागतील ना. मागून घेते. पैसे घेशील नको मागू. अव डॉक्टरला द्यायचे आहेत. काय पाहून चाललो काय, देऊ नंतर. अव कशाला, समद्यांची उधारी कशाला. हा, तो दूधवाला हायवा आणि हाय सगळ्यांची कटकट मलाच ऐकावं लागते. मागच्या हप्त्यात घेतले होते मी, आता मागू नको. हा, अहो मग गेलं कुठं. झाले खर्च. पोट्यासाठी बिस्किट गिस्किट आणले ते काय फुकट येते का ते. गेले कुठं सांगा, मग सांगते फुकट काय येतं ते. तू अशी भांडत राहणार आहे का माझ्याशी. मी चाललो मग ड्युटीवर. कशाला, माझ्या जीवाला घोर लावायला. पण एक लक्षात ठेवा, माझे वाटचे पैसे असे दुसऱ्याला दिले ना तर लेकरू घेऊन अमरावती गाठीन. मग गाडी घेऊन आलात ना तरी परत यायची नाही, हे लक्षात ठेवा. हा, चोरून कैऱ्या खाण्यात इतकी मजा येते ना. चोरून किती छान. आमच्याकडे विकत घेऊनच खाल्ले आम्ही नेहमी. छे, विकतच्या कैऱ्यानं कसली आली चव. मी काय माहिती बहिणी, तुम्ही काय अंदाज काढला का किती किलो कैऱ्या लागतील यंदा आपल्याला. मागच्या वर्षी तुम्ही ज्यांच्याकडे म्हणून लोणचं पाठवलं होतं, सगळ्यांनी फरमाईश केली पुन्हा लोणचं हवंच. माझ्या आईकडे आणि बहिणीकडे पण पाठवाल ना. हो अगं, तुझ्या आईकडे तर पाठवूच आहे. मग किती 10 किलो कैऱ्या मागवू. 10 नाही पुरणार गो, मला वाटतं 15 किलो तरी लागतील. आता बघ ना, गायत्री वंसनकडे पाठवायचंय, मुक्ताकडे पाठवायचंय. बोलू नये वहिनी, पण बोलावं लागतंय. नाही, आपण मारे गायत्री वंश करत असतो, पण एक खीर सोडली तर काही आणतात का त्या. बारसं असो, मुंज असो, वाढदिवस असो, यांचा आपला एक आयटम फिक्स, खीर. तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, काय आणलं त्यांनी, खीर. माझ्या लग्नाचा वाढदिवस झाला, काय आणलं त्यांनी, पुन्हा खीर. त्यांच्या भावांना आवडते ना, म्हणून आवर्जून आणतात त्या खीर. दिवाकरांनी डब्बा उघडून देखील पाहिला नाही मागच्या वेळेला. नाही, पुढल्या वेळेला वंस आणतील ना खीर, तेव्हा सांगते त्यांना मी हे. कशाला उगीच तुम्ही सांगताय. हे पहा, वंसांना अजूनही असं वाटतंय ना की आपण केलेल्या खिरीवर आपले भाऊ तुटून पडतायत. वाटू दे की, आपल्याला कशाला काय. आपल्याला काय म्हणजे बहिणी. आता मागच्या वेळेला पद्माकर भाऊजींनी त्या आशिषला बाईक घेऊन दिली, यांनी सोन्याची साखळी ब्रेसलेट घेऊन दिलं, मासाहेबांनी कॅश देखील दिली. आता मला सांगा, इथून घेताना हर प्रकारची व्हरायटी आणि देताना मात्र आयटम फिक्स, डब्बाभर खीर. असं घेणं देणं काढू नये मेघना. परमेश्वर कृपेने आपल्याकडे सगळं व्यवस्थित आहे की नाही.
मग झालं तर कुणाला काही देताना काही अपेक्षा ठेवणंच गैर. इथे अपेक्षा ठेवून तरी काय होणार आहे म्हणा. ज्यांना मिळतं त्यांना भरपूर मिळतं. आता तर काय वंसनसाठी नवीन घर देखील बांधून झालंय. मज्जा आहे नवऱ्याची. बायकोच्या माहेरून सोन्याची कौलच मिळत आहेत. पण विनायकरावांना मात्र हे अजिबात आवडत नाही. फार तत्वाचा माणूस आहे तो. त्यात पुन्हा वंसनच्या हौसे मौजेसाठी आई भाऊ सगळेजण एका पायावर सगळं करून द्यायला तयार आहे. मग ते तरी बिचारे काय करणार. त्यात पुन्हा त्यांचा स्वभाव पण गरीब. पण उद्या याच गरिबांच्या आशिष आणि गौरीने आपल्या प्रॉपर्टीत हिस्सा मागितला तर तेव्हा मासाहेब आपलीच नातवंड आहेत म्हणून यांच्यासाठी 4 तुकडे बाजूला पण काढून ठेवतील. माहितीये काय म्हणणार तुम्ही ते. मेघना तुला सगळं वेगळंच दिसतं. राहू द्या मी काही बोलतच नाही. हे घेऊन जाऊ मी. हो जा. किती छान. मी कैऱ्या मागवते. हा वहिनी साहेब नमस्ते. काय ग चित्रा. वहिनी साहेब आज ह्यांना बरं वाटून राहिलं नाही म्हणून ड्युटीवर राहणार नाहीत आज. बरं वाटत नाही. काय झालं. अव अंग गरम आहे आणि कणकण भी. अगो बाई मग तू एक काम कर. तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. व्यवस्थित औषध पाणी कर. जी. थोड्या वेळाने जायफळ उगाळून छान कॉफी करून दे त्याला. बरं वाटेल. आणि हे बघ तू थांब. जी. मी थोडे पैसे देते ते जवळ ठेव. अजून एक किस्सा ऐक ना. एकदम फिल्मी सिच्युएशन. म्हणजे सागरला सुद्धा कोणीतरी गणवू शकते हे मला फर्स्ट टाइम कळला. आम्ही जात होतो समोरून एक मुलगा येत होता. आंधळा मुलगा होता. तर तू जाऊन झाडावर धडकणार इतक्या सागरनं त्याला बाजूला घेतलं. तर त्या मुलाने काय करायचं. गॉगल काढला आणि डोळा मारायला म्हटलं बकरा नंबर 1. अरे हे तर काय नाही. पुढे ऐक ना. सागरला राग आला. सागर जाऊन त्याला पंच मारणार इतक्या समोर पौर्णिमा बेंद्रे हातात गुलाबाची कांडी घेऊन. गुलाबाचं फुल नाहीच नुसते काटे. अरे म्हणजे ती ही सिच्युएशन मुगले आझमची. कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता मुगले आझम. साहेब आलं. हाय सागर. हाय रुपा बोल. काही नाही सहज फोन केला. आज मी फ्री आहे. बाहेर जायचं. डेटला आता नाही का. आज नको. काय रे चल ना प्लीज. रुपा प्लीज आज नको. असं काय करतो. मला आज भेटणारच नाहीयेस का म्हणजे. पण रोज भेटतोच ना आपण. ओके उद्या भेटू. बाय. बाय. क्या बात आहे सागर. आज रूपाच्या फोन नंतर सुद्धा तू खूपच कूल आहेस. नाही आज काही झालं ना तरी मी अजिबात चिडणार नाही. अरे बाबा का. मी एका वेगळ्याच ट्रिप मध्ये. काही विशेष. विशेषच आहे. काल माझ्या बाबांनी मला बऱ्याच वर्षांनी मिठी मारली. अरे बाबा हे वय बाबांनी नाही बेबींनी मिठी घ्यायचं असतं. नाही तुम्हाला याचं महत्व कळणारच नाही. पद्माकर सरदेसाईंनी मला मिठी मारली. वन्स इन अ ब्लू मून सिच्युएशन आहे ही.